4 जूनला लोकसभेचा निकाल लागला. भाजपचं अबकी बार 400 पारचं स्वप्न भंगलं आणि भाजपला फक्त 240 जागा मिळाल्या. आता कोणत्याही पक्षाला केंद्रात सरकार स्थापन करायचं असेल तर कमीत कमी 272 जागांची आवश्यकता असते. पण भाजपकडे जागा होत्या फक्त 240. त्यामुळे भाजपने जागांची जुळवाजुळव केली आणि केंद्रात सरकार स्थापन केलं. पण भाजपचं केंद्रात सत्तेत येण्यासाठी 2 पक्ष हे गेम चेंजर ठरले. ते म्हणजेच चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल संयुक्त पक्ष. आता भाजपचं केंद्रात सरकार जरी स्थापन झालं असलं तरी हे सरकार भाजपला 5 वर्ष टिकवायचं असेल तर भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण या पक्षांनी जर पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला तर सरकार नक्कीच डगमगेल. त्यामुळे त्यांनी मागणी करावी आणि केंद्राने ती मान्य करावी, असंच मार्गक्रमण भविष्यात पाहायला मिळेल. याची चुणूकच अर्थसंकल्प देऊन गेलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाहीये. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सुद्धा महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलंय. आज आपण महाराष्ट्रासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात केल्यात, तसेच बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी कोणकोणत्या घोषणेच्या स्वरूपात मोदींनी रिटर्न गिफ्ट दिलंय, या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. लाडका बिहार आणि लाडका आंध्र प्रदेश, मग महाराष्ट्र परका का, असा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी सरकारने बजेट सादर केलं. सरकारच्या आधारस्तंभ असलेल्या नितीश कुमार यांच्या बिहारला आणि चंद्राबाबू यांच्या आंध्र प्रदेशला भरघोस निधी देण्यात आला. पण गेल्या 10 वर्षात बिहार आणि आंध्र प्रदेशला बजेटमध्ये कोणतीही विशेष तरतूद केली नव्हती. मात्र यावेळी बिहार आणि आंध्र प्रदेश करिता मोदींनी तिजोरीच उघडली आहे. नितीश कुमारांचे 12 खासदार आहेत. या बजेटमधून बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटींची घोषणा झाली आहे, ज्यामध्ये पाटणा पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर भागलपूर राज्यमार्ग, बोधगया दरभंगा एक्सप्रेसवे आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये नवा पॉवर प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. पर्यटनाच्या विकासातही बिहारला झुकतं माप देण्यात आलंय. तर चंद्राबाबूंचे 16 खासदार आहेत. बजेटमध्ये आंध्र प्रदेशसाठी 15,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीला आधुनिक विकसित करण्यावर भर देण्यात आलाय. तसेच या 2 राज्यांमध्ये वेगवेगळी प्रोजेक्टची घोषणा केली गेली आहे. पण हा सगळा सत्तेच्या खुर्चीसाठी तर डाव नाही ना, याची चर्चा देशभर होतीये. कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात महाराष्ट्राचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता. पण महाराष्ट्राला या बजेटमधून काहीच मिळालं नाही का, तर असं नाहीये. बिहार इतके पैसे मिळाले नसले तरी काही प्रोजेक्ट महाराष्ट्राला मिळालेत. आधीच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा पैसे देण्यात आलेत. यामध्ये पुणे मेट्रो विस्तारीकरणासाठी 814 कोटी रुपये, तसेच विविध प्रकल्पांसाठी 690 कोटी रुपये, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी रुपये, मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी रुपये आणि मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी 499 कोटी रुपये देण्यात आले. पण यापैकी काही योजना महाराष्ट्रात आधीपासूनच चालू होत्या. त्यामुळे आधीच्या योजनेला पॉलिश करून दिलेत का, अशी टीका केली जाते. जो महाराष्ट्र 37,000 कोटी रुपयांचा जीएसटी देऊन म्हणजे जवळपास 15% योगदान देऊन अर्थव्यवस्थेला बळकटी देतो, त्याच महाराष्ट्राला या बजेटमध्ये एकही मोठा प्रकल्प मिळू नये हे दुर्दैवी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येते. दक्षिणेतील आंध्र प्रदेश सोडून इतर कोणत्याही राज्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही मोठी तरतूद करण्यात आली नसल्याचा आरोप दक्षिणेतील इतर राज्य करतात. आंध्र प्रदेश बिहारला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला याबद्दल काहीच दुमत नाहीये. पण इतर राज्यांवर अन्याय का, असा गंभीर सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण देशाच्या बजेटवर प्रत्येक राज्याचा समान अधिकार असतो. मग बिहार आणि आंध्र प्रदेशच लाडका का, असा सवाल सगळीकडूनच विचारला जातोय. आता या बजेटमधल्या महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेऊयात. देशातील 80 कोटी लोकांना 5 वर्ष रेशन दुकानात मोफत अन्नधान्य मिळणार आहे. 500 नामांकित कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपद्वारे महिन्याला 5,000 रुपये मानधन मिळणार आहे. तसेच मुद्रा लोनची मर्यादा 10 वरून 20 लाख इतकी करण्यात आली आहे. शेती आणि शेतीशी संलग्न क्षेत्रासाठी 1.72 लाख कोटींची तरतूद केली गेली आहे.
कर्करोगावरील 3 औषधांवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने औषधही स्वस्त होणार असून संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक म्हणजेच तब्बल 4,54,773 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर मनरेगा योजनेसाठी 86,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशा विविध योजनांची घोषणा बजेटमध्ये केली गेली आहे. पण या वर्षीच्या अर्थसंकल्पात एनडीएला आणखीन मजबूत करण्यासाठी मित्र पक्षांना बूस्टर डोस देण्यात आलाय हे मात्र नक्की. पण 37,000 कोटी महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलं तरी काय, हा सवाल उपस्थित होतोय. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.